आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे व येथे जमलेले माझे मित्रमैत्रिणींनो, मी जेव्हा ह्या परीक्षेचा अनुभव घेतला मला माहीत नव्हतं ही अशी असते परीक्षा. 5 प्रश्न पाठ. मला पहिल्यांदा वाटायचं हे 5 प्रश्न काय पाठ करून होणार. पण जेव्हा माझी पहिली परीक्षा आली आणि त्या पहिल्या परीक्षेत माझा नंबर लागला नाही, मी फेल झाले, असेच गट करून घेतले, तेव्हा मी खचून गेले. पण मला वाटत होतं माझ्याकडे अजून एक संधी आहे. मग मी तर त्या पुढच्या संधीचं सोनं केलं तर माझंही किती छान होईल. मग त्या पुढे अशा सरांनी मॅडमनी अशा फार परीक्षा घेतल्या, त्यातला मी पहिला नंबर नाही सोडला. पण मला जेव्हा लेखी परीक्षा द्यायचं मला वाटायचं, भीती वाटायची आपण कशी द्यायची. पण माझ्या वडिलांनी मला खंबीर केलं. कोणती बी परीक्षा कशी जरी असली तर ती एक खेळ म्हणायचा आणि ती खेळ आपण जसा सहज खेळून टाकतो का नाही, तसा आपण ही परीक्षाही तशीच द्यायची. ही परीक्षाही आपण तशीच द्यायची. जेव्हा 12 जानेवारीला परीक्षा होती, आठवडी बाजार, माझ्या मनात येत होतं की माझा अभ्यास कसा होणार, काय होणार. तरीही मी रात्री 12 वाजेपर्यंत जागून तो अभ्यास केला आणि सकाळी पुन्हा आठवडी बाजार झाल्यानंतर पुन्हा अजून 1 तास अभ्यास केला. तसं माझा नंबर लागला. पुन्हा मला असं वाटायला लागलं आता हा आपल्याकडं चान्स आहे, आपण येणारी राज्यस्तरीय पुढची संधी आहे आपल्याकडं, आपण जर त्याचं सोनं केलं. माझ्या वडिलांना सुद्धा वाटायचं माझा राज्यात पहिला यावा, पण थोडंसं माझ्याकडून अभ्यास कमी पडला. पण मी पुढच्या वेळेस जर अशी परीक्षा झाली तर मी खरंच सांगते मी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकते. माझ्याच गोष्टीतला एक अनुभव आहे. एक छोटीशी गोष्ट आहे माझी. 2 मित्र होते, त्यांना जायचं होतं एका मोठ्या प्रवासाला जाण्यासाठी. एक चिंटू नावाचा आणि एक त्याचा मित्र पिंटू, 2 जण होते. चिंटू आणि पिंटू त्यांना जायचं होतं प्रवासाला. मग पिंटूच्या आईनं काय केलं, पिंटूला 10-20 भाकरी अशा एका झोळीत बांधून दिल्या. पण पिंटू आनंदात उड्या मारत जाऊ लागला आणि भाकरी खाऊ लागला आणि चिंटूला चिडू लागला, अरे तुला तर तुझ्या आईनं भाकरी दिली नाही. पण चिंटूच्या आईनं तसं नाही केलं. त्याला आईनं चटणी एक आहे चटणी, थोडंसं भाकरीचं पीठ आणि भाकरी करायला जे लागतं ते सामान दिलं. तसं केल्यानंतर जेव्हा पिंटूच्या वाटेत खाता खाता भाकरी संपल्या, पण चिंटू काय करायचा, रोज ती एका जागेवर चूल मांडायचा, जाळ लावून तवा मांडून त्याच्यावर भाकरी, एक गरम गरम भाकरी बनवून खायचा. तो आनंदात राहायचा. पण पिंटूच्या भाकरी संपल्या, पिंटू नाराज झाला असंच कळालं आणि चिंटूला त्याच्या आईनं रोज स्वयंपाक करताना भाकरी शिकवलेल्या होत्या. नंतर मग चिंटूचं असं चांगलं का झालं, कारण की आपल्याला आयती संपत्ती दिल्यानंतर आपल्याला त्याचा आनंदच घेता येत नाही. पण स्वतःहून शिकून जर तो घेतला, आयतं तयार करून घेतलेली म्हणजे संपत्ती आणि स्वतःहून तयार केलेलं म्हणजे शिक्षण. धन्यवाद.